नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या प्रिय जातकांचे आपल्या मराठी राशी भविष्य या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कुंभ राशीच्या जातकांसाठी आज आली आहे एक मोठी बातमी. पौर्णिमेनंतर शनिवारी कुंभ राशीच्या लोकांचे नशिबाचे चक्र अचानक फिरणार आहे. ग्रहांची महाचाल बदलणार आणि तुमचे सर्व आयुष्यही. कुंभ राशी सावधान. शनिवारचा सूर्योदय तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घेऊन येत आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ग्रहांची ही अतिशय दुर्मिळ आणि दुर्लभ चाल एकाच रात्री तुमचं नशीब पालटून टाकणार आहे. तुमच्या घराचे बंद दरवाजे उघडणार असून ज्या आनंदाची तुम्ही अनेक वर्षापासून आतुरतेने वाट पाहत होतात तो आनंद थेट तुमच्या उंबऱ्यावर येऊन धडकणार आहे. काय असणार आहे या ऐतिहासिक शनिवारी? असा कोणता महायोग आहे? तुमचं नशीब रातोरात चमकणार आहे का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर याचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुंभ राशीच्या जातकांनो, ग्रहांच्या या अभूतपूर्व बदलामुळे तुमच्या बंद नशिबाची कुलुपे उघडणार असून घरात एका नवीन पाहुण्याचे आगमन होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पण हे केवळ इथेच थांबत नाही. एका बाजूला अथांग धनलाभ आणि आनंदाची लाट येणार आहे, तर दुसऱ्या बाजूला तुमच्या एका छोट्या चुकीमुळे सर्व काही उद्ध्वस्त होण्याचा मोठा धोकाही निर्माण होत आहे. शनिवारी मिळणारे हे 3 गुप्त संकेत कोणते आणि कोणत्या 2 मोठ्या चुका तुम्हाला भिकारी बनवू शकतात, तुमच्या आयुष्यात बदलून टाकणारे हे पूर्ण रहस्य लगेच जाणून घेऊया. कुंभ राशी, शनिवारी ग्रहांच्या बदलत्या आणि शुभ स्थितीमुळे तुमच्या दैनंदिन जीवनात खूप मोठा आणि सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या पाठीमागे लागलेली कामे, कठीण प्रसंग आणि मानसिक ताणतणाव या सर्वातून तुम्हाला अखेर एक मोठा आणि सुखकारक दिलासा मिळणार आहे. सततच्या धावपळीच्या दिनचर्येमुळे थोडासा वेळ काढून शांतपणे विचार करण्याची संधी तुम्हाला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन अत्यंत हलके आणि प्रसन्न होईल. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकारी आणि बॉस तुमच्या प्रत्येक हालचालीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तुम्ही आतापर्यंत भूतकाळात प्रामाणिकपणे केलेल्या अथक मेहनतीचे आणि कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. जे कुंभ राशीचे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत किंवा करिअरमध्ये बदलाची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी शनिवारी अत्यंत उत्कृष्ट आणि फायदेशीर संधी चालून येण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. ग्रहांमध्ये होणारे बदल आणि शनीची कृपा तुमच्या राशींवर होत असल्यामुळे इच्छित फळे तुम्हाला मिळण्यास सुरुवात होणार आहे. कुंभ राशी, आर्थिक स्थितीच्या बाबतीत पाहायला गेलं तर शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कमालीचा लाभदायक ठरणार आहे. अचानक अनपेक्षित मार्गाने किंवा पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून मोठा धनलाभ होण्याची योग स्पष्ट दिसत आहे. मात्र मिळालेल्या या पैशाचा वापर अजिबात उधळपट्टी न करता अत्यंत विचारपूर्वक आणि नियोजित मार्गाने करणे तुमच्यासाठी भविष्यातील आर्थिक स्थैर्यासाठी खूप जास्त गरजेचे ठरेल. नवग्रहांची बदलती चाल तुमच्या कौटुंबिक जीवनात आणि वैयक्तिक आयुष्यात आनंदाचा आणि उत्साहाचा एक नवा अध्याय सुरू करणार आहे. विशेषतः ज्या कुंभ राशीच्या दाम्पत्यांना बऱ्याच काळापासून अपत्य सुखाची प्राप्ती नव्हती किंवा प्रतीक्षा होती, त्यांच्या घरात एखाद्या लहान नवीन पाहुण्याचे आगमन होण्याची किंवा संततीशी संबंधित एखादी अत्यंत आनंदाची बातमी कानावर पडण्याचे प्रबळ योग बनत आहेत. कुंभ राशी, तुमच्या मनात भूतकाळातील घटनांमुळे निर्माण झालेली अनिश्चितता, असुरक्षिततेची भावना आणि विनाकारण होणारे चिंता आता हळूहळू पूर्णपणे नष्ट होईल. ग्रहांच्या या शुभ प्रभावामुळे तुमच्या अंतरात्म्यात भविष्याबद्दल एक अतिशय शांत, दृढ आणि सकारात्मक आत्मविश्वास जन्माला येईल. बऱ्याच दिवसापासून तुम्ही सोडून दिलेले एखादे आवडते स्वप्न, कल्पना किंवा योजना पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने राबवण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल. कुंभ राशीच्या प्रिय लोकांनो, घरातील वातावरण अतिशय उत्साही, उल्हासी आणि सलोख्याचे राहील, ज्यामुळे कौटुंबिक नातेसंबंधामधील जुना दुरावा पूर्णपणे मिटून जाईल. एखादा आवडता जुना मित्र किंवा जवळचा नातेवाईक अचानक घरी आल्याने घरातील आनंदाचे वातावरण अधिक द्विगुणित होईल. घरात येणाऱ्या नवीन पाहुण्याच्या स्वागताची तयारी सुरू करण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी शनिवारचा हा दिवस सर्व दृष्टीने शुभ आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिवारी तुम्हाला मिळणारा पहिला शुभ संकेत असा की
खूप दिवसापासून सरकारी कामात किंवा इतर ठिकाणी अडकलेले तुमचे महत्त्वाचे काम अचानक कोणत्याही मोठ्या अडथळ्याशिवाय सहजरित्या पूर्ण होईल. ज्या समस्यांमुळे तुम्ही काही दिवसापूर्वी हताश आणि निराशजनक स्थितीत होता, त्या सर्व समस्या ग्रहांच्या अनुकूल प्रभावाने आपोआप सुटताना तुम्हाला स्पष्टपणे दिसतील. दुसरा शुभ संकेत तुमच्या कौटुंबिक आणि मुलांच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे. तुमच्या मुलांची शैक्षणिक किंवा करिअरमधील प्रगती पाहून तुमचे मन अभिमानाने भरून येईल. त्यांच्याकडून मिळणारी एखादी छोटी पण अतिशय महत्त्वाची आनंद वार्ता घरातील सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावर हसू आणील आणि त्यामुळे समाजात तुमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि मानसन्मान अधिक वाढेल. कुंभ राशी. तिसरी शुभ संकेत म्हणजे समाजात किंवा राजकारणात अत्यंत वजनदार आणि प्रभावशाली असलेल्या एखाद्या व्यक्तीशी तुमची अनपेक्षित भेट किंवा सकारात्मक संभाषण होईल. ही नवी ओळख किंवा संपर्क केवळ औपचारिक न राहता तुमच्या भविष्यातील व्यवसायातील योजनांसाठी, नवीन उद्योगांसाठी आणि करिअरच्या पुढील वाटचालीसाठी खूप मोठा मार्गदर्शक आणि आधारस्तंभ ठरेल. कुंभ राशी. आता मी तुम्हाला सांगणार आहे कोणती चूक शनिवारी तुम्ही चुकूनही करायची नाही, ज्यामुळे तुमचे फार मोठे नुकसान होईल. तर ती पहिली चूक म्हणजे कोणत्याही व्यक्तीसोबत पैशाची मोठी देवाणघेवाण करणे किंवा कोणात्याही उधारीस्तव रक्कम देणे पूर्णपणे टाळा. भावनेच्या भरात जाऊन कोणालाही कर्ज देण्याची स्वतः नवीन कर्ज डोक्यावर घेणे तुमच्यासाठी भविष्यात मोठे आर्थिक संकट उभे करू शकते. कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करताना सर्व अटी व शर्ती दोनदा बारकाईने वाचूनच पुढे पाऊल उचला. कुंभ राशीच्या जातकांनो, व्यवसायामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या तोंडी करारावर नि आश्वासनावर अंधाळा विश्वास ठेवणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. प्रत्येक छोट्या मोठ्या व्यवहाराची कायदेशीर आणि लिखित नोंद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पैशाच्या किंवा आर्थिक देवाणघेवाणाच्या कारणावरून जवळच्या मित्रांशी किंवा सहकाऱ्यांशी वाद निर्माण होणार नाही याची विशेष काळजी तुम्ही शनिवारी घेतली पाहिजे. दुसरी चूक तुम्हाला अजिबात करायची नाही ती म्हणजे पती-पत्नीमधील वैयक्तिक संबंधात किंवा घरातील अंतर्गत वादात बाहेरच्या किंवा तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला हस्तक्षेप करू देऊ नका. तुमच्या दोघांमध्ये काही वैचारिक मतभेद किंवा गैरसमज निर्माण झाले असतील तर ते कोणाच्याही मध्यस्थी न घेता शांतपणे समोरासमोर बसून संवादाद्वारे सोडवावे, कारण तिसऱ्या व्यक्तीचा सल्ला तुमच्या नात्यात तणाव आणि कडवटपणा वाढवू शकतो. आता जाणून घेऊया कोणता एक उपाय जो तुम्हाला शनिवारच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, शनिवारी सकाळी स्नान उरकल्यानंतर किंवा संध्याकाळी जवळच्या मंदिरात जाऊन श्री हनुमानाचे दर्शन घ्या आणि एकाग्रचित्तेने हनुमान चालिसेचे पठण करा. हा सोपा उपाय केल्याने तुमच्यावर असणाऱ्या शनिदेवांचा आणि इतर ग्रहांचा कोणताही प्रतिकूल प्रभाव त्वरित शांत होईल आणि तुमच्या सर्व कार्यक्षेत्रातील अडथळे दूर होऊन यशाचे मार्ग सुकर होतील. या दिवशी विशेषतः संध्याकाळी माता लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून तिला तांदूळ आणि दुधापासून बनलेल्या खिरीचा नैवेद्य दाखवा. हा प्रसाद घरातील सर्व सदस्यांना प्रेमाने वाढून स्वतःही ग्रहण करा. या उपायामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल आणि घरात नित्य धान्याची समृद्धी व शांती कायम राहील. तसेच शनिवारी कोणत्याही गरजू, अपंग किंवा गरीब व्यक्तीला पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे जसे की तांदूळ, साखर, दूध किंवा वस्त्र याचे मनापासून दान करा. हा धार्मिक आणि सात्विक उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील ग्रहांचे दोष पूर्णपणे शांत होतील. घरात लक्ष्मीचा कायमचा वास राहील आणि नवीन पाहुण्याच्या आगमनाने सर्व मार्ग सोपा आणि आनंददायी बनेल. कुंभ राशीच्या जातकांनो, नवग्रहांच्या या बदलत्या चालीमुळे तुमच्या आयुष्यात येणारे हे अद्भुत बदल आणि नशिबाचे गुप्त संकेत तुम्हाला कसे वाटले? भविष्यातील अशा अचूक राशी भविष्य आणि ज्योतिषशास्त्रातील सोपे उपाय आणि तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांबाबत माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तसेच कमेंटमध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.